1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 इथं पण बघू शकता पूर्णपणे पेऱ्यातलं अंतर जाड होणं असू दे, रुंदी होणं असू दे आणि डबल प्रमाणात खत अन्न तयार करायची निर्मिती होते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो नमस्कार। 3700 रुपयामध्ये 100 टनाकडे वाटचाल। ऊस शेतीमध्ये मी 100% मोठं बोलत नाही आहे, जे काही प्रॅक्टिकली काम होतंय, जे बोरगाव टेक्नॉलॉजी MS09 पॅटर्नच्या माध्यमातून कायम सांगत असते की लागल त्या वेळेला लागल तसं लागल त्या प्रमाणात आपण जर का शेतीमध्ये देत गेलो, हार्मोनल बेस ऊसाची शेती करत गेलो तर 100% आपल्याला रिझल्ट मिळतो। सगळ्यात महत्वाचं खर्चाची बाजू ही खूप कमी येते। मग मी 3700 रुपये काय म्हटलो की 3700 रुपयाचा जो काही आपला हार्मोन्स किट आहे त्याचा उपयोग करून हा जो काही प्लॉट केलेला आहे तो मी प्लॉट आज तुम्हाला दाखवणार आहे। हा प्लॉट आहे कसबे डिग्रज मध्ये रोड टच प्लॉट आहे आणि त्या रोड टच प्लॉटला आपण हा बोर्ड पण लावलेला आहे। विपुल चौगुले साहेबांचा हा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटला पूर्णपणे वस्ताद किट वापरलेलं आहे। शेतकरी मित्रांनो वस्ताद किट जे आहे ज्यामध्ये आपण 3 फवारणी 2 आळवणी आणि 1 सपोर्ट डोस देतो, हा पूर्ण हार्मोनल बेस किट आहे आणि याचा रिझल्ट कसा आलेला आहे आपण आता शेतामध्ये बघूया। हा पूर्ण प्लॉट बघितला तुम्ही कुठेही बघितला तर 2 ओळीतला अंतर 7 फूट आहे, 2 रोपातला अंतर 1.5 फूट ठेवून लावलेला आहे आणि आता तुम्ही प्लॉट मध्ये येऊन बघितला तर संख्या नियोजन आहे ही प्रॉपर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही म्हणशीला की जमीन चांगली आहे, खत भरपूर दिला असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण जे काही सांगतो की बाबा ज्या वेळेला आपण वस्ताद किट हा वापरत असतो त्यावेळेला रासायनिक खताचा खर्च पण आपण 30% कमी करतो आणि जे काही ऍप्लिकेशन आहेत फक्त ते टाइमला करणं हे खूप गरजेचं आहे। आता ज्या काही 2 आळवण्या आपण केलेल्या आहेत त्या 2 आळवण्यामध्ये तुम्ही बघू शकता की फुटवे हे एकसारखे झाले आहेत सगळ्या ठिकाणी। कुठेही जर का बघितलं तुम्ही आज फुटवे बघितला इथं तर जवळपास बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 फुटवे झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला 2 ओळीतलं अंतर 7 फूट असतं आणि 2 रोपातलं अंतर 1.5 फूट असतं, ह्या वेळेला बऱ्यापैकी 4100 4200 हे रोपं आपल्या 1 एकर मध्ये बसतात। आता ह्याला जर का आपल्याला 12 फुटवे झाले आहे आता बऱ्यापैकी एक ऊस 3 किलोला घेऊन जायचा। आता आज बऱ्यापैकी 5.5-6 महिने झालेले त्या प्लॉटला आणि आता जवळपास बघायला गेलो आपण तर 1 2 3 4 5 6 7 8 9 कांड्या तयार झाल्या आहेत आपल्याकडे। म्हणजे अजून आपल्याकडं पुढचा नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत बरेच महिने आहेत आणि 3 किलो ऊस वाढायला पण खूप चांगला आहे। पण आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो की वस्ताद किट आपला हार्मोन्स किट काय काम करत असतं। तर तुम्ही बघू शकता आता हे पान मी अल्टरनेट घेतलेलं आहे, इथं पानाची रुंदी बघू शकता 4 बोटं बसण्या एवढं पानाची रुंदी झालेली आहे। म्हणजे हे जे काही काम करतं किंवा तुम्ही आता हा पेऱ्यातली उंची बघू शकता, पेऱ्यातली उंची पण किती आहे, माझं एक वीत बसलं एवढी उंची आहे। जाडी पण बघितला तरी जाडी खूप चांगली आहे। कुठेही बघा तुम्ही, मी एकाच ठिकाणी दाखवतोय असं पण काही नाही आहे, पूर्ण बघू शकता पेऱ्यातली उंची ही लांब लांब आहे। तुम्ही माझ्या मागं आला इकडे जरी बघत राहिला तुम्ही पूर्ण, आता हे ऊसाचा पाला काढून घेतलेला आहे आपण शेतकरी मित्रांनो, इथं पण बघू शकता पूर्णपणे पेऱ्यातलं अंतर हे अतिशय चांगल्या प्रकारे झालेलं आहे। जे की प्रॅक्टिकली आपण शेतकरी मित्रांनो काम करायला शिकवतोय तुम्हाला की आता ऊस लावलोय आपण तर ऊसात महत्वाची गोष्ट काय आहे आपल्याकडं की रोप सेट झालं पाहिजे आणि त्याला फुटवे तयार झाले पाहिजे। ह्यासाठी आपल्या 2 आळवण्या काम करतात। पहिली आळवणी स्टार्टअपची, दुसरी आळवणी केनेक्सची जे वस्ताद किट मध्ये आहे, ह्या 2 गोष्टी काम करतात। त्यानंतर आपण काय करतो की ऊसाला सपोर्ट डोस देतो जो की फार्म राईज आहे आपला, तो ज्या वेळेला आपण युरिया आहे 24-24-0 आहे किंवा 12-32-16 आहे तर तो जो टाकणार आहे त्यावेळेला तो डोस टाकल्यामुळं खताचं लीच आउट होत नाही, हे रूट्स तयार होतात आणि जमिनीतलं सगळं अपटेक करायचं काम करतं। त्याच्यामुळं लागल तसं लागल त्यावेळेला फर्टिगेशन मिळत राहिल्यामुळं आता बघू शकता तुम्ही की 6 महिने झालं तरी काळोखी हाय अशी एकदम चांगली जबरदस्त राहिलेली आहे। आणि त्यानंतर जे काही 3 फवारण्या आपण करतो तर त्या 3 फवारण्यामुळं पान जाड होणं असू दे, रुंदी होणं असू दे आणि डबल प्रमाणात खत अन्न तयार करायची निर्मिती होते। त्यामुळे खालून पण जोर चांगला लागतो, वरून पण अन्न तयार होतं। ह्या प्लॉटला जे काही रासायनिक खत आपण टाकत आलेलो आहे त्यामध्ये 30% बचत करत आलेलो आहे आणि 100% आता या प्लॉटची कंडिशन जर का बघत गेलो आपण तर येथील पुढच्या 8 महिन्यामध्ये अजून ह्याचं महिन्याला 3 कांड्या वाढत जातील, 3 पेरे वाढत जातील ह्याचे आणि आपल्याला जे काही अपेक्षित उत्पादन आहे ते 100% मिळून जाईल। महत्वाची गोष्ट काय आहे शेतकरी मित्रांनो की पैसे तर बचत झालेलेच आहे आपल्याला, पण समाधान एक या प्लॉटकडे बघितल्यावर खूप चांगला होतो। दुसरं महत्वाचं की शेतकरी दादा ऐकतात, प्रॅक्टिकली शेती करतात, लॅटरल प्रॉपर टाकणे असू देत, जमिनीला भर ही एक चांगल्या प्रकारे देत राहणं असू दे कंटिन्यू। दुसरं महत्वाचं पाला काढण्यासारख्या गोष्टी आहेत की ह्याचा खूप सारा फायदा आहे, बेनिफिट आहे।
त्या गोष्टी पण शेतकरी दादांनी एकदम प्रॉपर केलेल्या आहेत. त्याच्याबरोबर म्हणजे वस्ताद किटचा तर 50-60-70% रिझल्ट हा पूर्णपणे वस्ताद किटचा आपण मान्य करतो, पण राहिलेला जे काही 40% रिझल्ट जे वाव मुवमेंट आलेले आहेत हे सगळे शेतकरी दादांचे एफर्ट्स आहेत. त्यामध्ये योग्य प्रकारे स्प्रे घेणं असू देत, टायमात घेणं असू देत, जी ती गोष्ट मेंटेन करणं असू दे, या पाला काढणे, पाणी नियोजन, या सगळ्या गोष्टी या शेतकरी दादांनी केलेल्या आहेत. खरोखर प्लॉट बघत राहण्यासारखं आहे. वस्ताद किट तुम्ही एकदा वापरून पहा शेतकरी मित्रांनो, की तुम्हालाही असा अतिशय सुंदर रिझल्ट हा मिळणार आहे. बघू शकता पेऱ्यातला अंतर कुठेही बघितला, पेऱ्यातला अंतर असू दे, ऊसाची जाडी असू दे, अतिशय म्हणजे अतिशय चांगले झालेले आहेत. संख्या नियोजन असू दे, हे खूप म्हणजे खूप एकदम वाव मुवमेंटची संख्या नियोजन होते. कुठेही बघू शकता पेऱ्यातला अंतर अतिशय म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे सगळा डेव्हलप झालेला आहे. तर मी जे काही क्लेम तुम्हाला सांगितला की बाबा 3700 रुपयात 100 टनाकडे वाटचाल, तर होऊ शकते. 20-30% आपण रासायनिक खर्च कमी करून पण फक्त 3700 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये अतिशय चांगला ऊस येऊ शकतो तुम्हाला. तुम्ही वस्ताद किट वापरला असला तर कमेंट करून सांगा, तुमचाही प्लॉट असा रिझल्ट चांगला आला असला तर आम्ही तुमच्या प्लॉटला व्हिजिट करू. नसला, तुम्ही अजून वापरला नसला तर 100% एकदा वापरून पहा. तुमचं 2 एकर 4 एकर 5 एकर असू दे, 1 एकरला फक्त वापरून पहा, तुम्हालाही अतिशय सुंदर म्हणजे अशी रिझल्ट येऊन जातील. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे. आपण असं चांगलं चांगलं काम करूया.